भावा, कॉलेजच्या सिलेबसवर काहीच होत नाही. प्रामाणिकपणे सांगतोय, काहीच होणार नाही. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरमध्ये जे तू नॉलेज घेतलंय, त्यातलं फक्त 10% झालं तर तुला यूज होईल कंपनीमध्ये, आय टी कंपनीमध्ये, प्रोजेक्टमध्ये. पण बाकी 90% भाऊ काही उपयोग नाही आहे. तुला माझा रोडमॅप फॉलो करावा लागेल. जर तुला जावा डेव्हलपर बनायचं असेल 2026 जे कोणी म्हणतायत ना, अरे जावाची तर डिमांड गेली रे गेली. भावा, आता तर कुठं सुरू झालंय. जावाचं नवीन व्हर्जन 25व जसं मार्केटमध्ये आलं मित्रांनो, ए आयचे खूप सारे फीचर्स आपल्याला त्या व्हर्जनमध्ये भेटत आहेत. ओके, आणि त्याच्यामुळं जावा सुद्धा ए आयच्या फील्डमध्ये टॉपला आहे. आणि जावा कधीही आय टी इंडस्ट्रीचा बॅकबोन होता, आहे आणि राहणार आहे. त्यामुळं जावा जर तू शिकण्याचा प्रयत्न करत असशील किंवा करतोय किंवा करणार आहे, बेस्ट आहे बरं का, बेस्ट आहे. जावाला जॉब्स होते, आहेत, राहणार आहेत आणि इन फ्युचर खूप सारे जॉब्स येणार आहेत जावामध्ये सुद्धा. ऑलरेडी आहेत मार्केटमध्ये सध्या सगळ्यात जास्त जॉब्स जावाचेच आहेत. त्यामुळे जावाचा हा रोडमॅप फॉलो कर आणि तुझं करिअर सिक्युअर करून टाक. ओके, ऐक, 6 महिन्याचा रोडमॅप असणार आहे. 6 महिन्याचं पूर्ण तुला मी इलॅबरेट करतो काय काय कसं कसं करायचं. पहिल्या महिन्यामध्ये मित्रा सुरू करायची कोर जावा. कोर जावा सुरुवात करायची. कोर जावाच्या सगळ्या कॉन्सेप्ट बघा, व्हेरिएबल पासून, डेटा टाईप पासून, उप्स असेल, कंट्रोल स्टेटमेंट असेल, एक्सेप्शन हँडलिंग, फाईल हँडलिंग, स्ट्रिंग झालं, ॲरे झालं, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, एव्हरीथिंग, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन, इन्कॅप्सुलेशन, डन. आणि सगळ्यात महत्त्वाचं कलेक्शन भावा. हे एवढं पहिल्या महिन्यामध्ये तुझं कसं झालं पाहिजे माहिती आहे का, एकदम असं डन झालं पाहिजे विथ प्रोजेक्ट्स बनवणं खूप गरजेचं आहे. कोड करणं खूप गरजेचं आहे. थेरॉटिकल फक्त करू नको. पोरं फक्त थेरॉटिकल करतात. व्हॉट इज JVM? जावा व्हर्च्युअल मशीन. अरे काम काय असतं त्याचं? नाही, एवढी आयडिया आपल्याला त्याच्याबद्दल नाही आहे. फक्त आपल्याला लॉंग फॉर्म वगैरे येतात. यानं काहीच होत नाही भावा. JVM शिकायचं आहे, इनडेप्थ शिकायचं आहे. JDK इनडेप्थ, प्रत्येक कॉन्सेप्टला इनडेप्थ हात घाल. ओके, कसं काय शिकायचं हे रिसोर्स पण मी सांगतो. लय टेन्शन घेऊ नको, व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. रिसोर्स सांगणार आहे तुला मी, ठीक आहे. कुठून शिकायचं हे सगळं, विथ नोट्स अँड एव्हरीथिंग. इनडेप्थ सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. इनडेप्थ तुला प्रोजेक्ट सुद्धा करायचा आहे, सगळ्या कॉन्सेप्टची अंडरस्टँडिंग करून. प्रोजेक्ट ज्यावेळेस करशील त्यावेळेस तुला कळेल, अरे हे स्ट्रिंग असं यूज होतं. इनहेरिटन्स या प्रकारे यूज केला जातो. पॉलिमॉर्फिझम असा यूज केला जातो. मेथड ओव्हरलोडिंग, ओव्हररनिंग ह्या कॉन्सेप्ट असे युटिलाइज होतात प्रोजेक्टमध्ये. हे कधी कळेल? प्रोजेक्ट बनवल्यावर. नाहीतर शिकायचं पुढं सरकायचं, यात काही फायदा नाहीये. प्रोजेक्ट ओरिएंटेड ट्रेनिंग, प्रोजेक्ट ओरिएंटेड लर्निंग लय महत्वाचे, लय महत्वाचे, ठीक आहे. पहिला महिना कोर जावाला दे एकदम परफेक्शनमध्ये. दुसरा महिना चालू कर कशाला, ॲडव्हान्स जावा. नाहीतर ॲडव्हान्स जावा थोडासा तिसऱ्या महिन्यात ढकलो आपण. दुसऱ्या महिन्यात भाऊ तू प्रॉपर DSAचं प्रिपरेशन चालू कर. DSA सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये विचारलं तू. प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये DSAचे खूप सारे क्वेश्चन असतात. DSAची सुरुवातच कर भाऊ. गिक्स फॉर गिक्स वेबसाईट खतरनाक आहे, एकदा ट्राय कर. सगळे लॉजिकल प्रोग्राम, मग ते ॲरेचे असेल, स्ट्रिंगचे असेल, सगळे लॉजिकलचे प्रोग्राम तुला गिक्स फॉर गिक्सवर भेटतील. भाई 200-300 उडवून टाक एका महिन्यात. हे करावं लागणार, एवढं करावं लागणार आहे भावा. तू कॉलेजच्या याच्यावर नको डिपेंड राहू यार, कॉलेज मला दे. नाही, करेल तोच तरेल. सिम्पल आहे डेफिनेशन. त्यामुळे 200-300 प्रोग्राम करून टाक. DSAचे स्ट्रिंग झालं, ॲरे झालं, कलेक्शनचा पार्ट झाला, हॅशसेट झालं, हॅशमॅप झालं, ट्रीज झालं, ग्राफ झालं, राईट सेट झालं, लिस्ट आहे, वी हॅव वेक्टर, खूप साऱ्या गोष्टी आहेत. या सगळ्या तुला करायच्या आहेत कशामध्ये, DSAमध्ये. सोबत लॉजिकलचं प्रिपरेशन कर. ॲरेचे आणि स्ट्रिंगचे जास्तीत जास्त प्रोग्राम सोडव. जास्तीत जास्त म्हणतोय, कारण इंटरव्ह्यूमध्ये तेच टार्गेट करणार. ॲरेला रिव्हर्स करा, ॲरेमधले डुप्लिकेट काढा, ॲरेला लाईक समथिंग मॅक्स नंबर काढा, सेकंड मॅक्स काढा, थर्ड मॅक्स काढा, असलेच प्रोग्राम येणार आहेत. त्यामुळं दुसरा महिना DSA डन करून टाक. 300-400 प्रोग्राम सोडव, काही नाही होत. दिवसात जर तू सेट केले 10 झाले ना, 30 दिवसात किती झाले, दिवसात 10 म्हणल्यावर कर आता गुणाकारण, मला कमेंटमध्ये सांग. तिसरा महिना ॲडव्हान्स जावाला देखो. ॲडव्हान्स जावामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जावाईटचे फीचर प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये टार्गेट केलं जातं. जावाईट विचारलं जातं, भाई व्हॉट इज लॅम्बडा.
व्हॉट इज फंक्शनल इंटरफेस, व्हॉट इज जनरिक इंटरफेस, व्हॉट इज स्ट्रीम एपीआय, व्हॉट इज समथिंग मेथड रेफरन्स. अरे असले क्वेश्चन 100% भेटणार तुला जावा 8मध्ये. त्यामुळे जावा 8 ॲडव्हान्स जावामध्ये डन 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 झालं पाहिजे. तिसरा महिना आहे, फक्त जावा 8 नाही, JDBC आलं पाहिजे, सर्वलेट JSP आलं पाहिजे. शिकणं गरजेचं आहे, सर्वलेट सुद्धा खूप महत्त्वाचं आहे टू अंडरस्टँडिंग द सर्व्हर रिक्वेस्ट, राईट. खूप साऱ्या गोष्टी त्यामध्ये येतात जे आपल्याला स्प्रिंग बूटसाठी हेल्प करतात. ठीक आहे. देन मेवेंट सोबत शिक, हायबरनेट सोबत शिक, गिटहबचा पार्ट शिकून घे ॲडव्हान्स जावामध्ये. एवढं डन झालं. चौथा महिना किती झालं? 3 झाले. पहिला कोर जावा, दुसरा DSA, तिसरा ॲडव्हान्स जावा. चौथ्या महिन्यात भावा, चौथ्या महिन्यात डायरेक्ट तू हात घाल स्प्रिंग बूटला, जो की जावाचा हार्ट आहे. बिकॉज एक्झॅक्टली तुला म्हणजे वाटेल की यार आय एम अ प्रोफेशनल डेव्हलपर कधी, जेव्हा तू स्प्रिंग बूट शिकशील. आतापर्यंत जे शिकला ते बेसिक होतं आहे. ओके, स्प्रिंग बूटला तुला फील येईल, अरे वेब ॲप्लिकेशन बनतायत, धड 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 सर्व्हर रन होत आहे, स्टॉप होत आहे, मस्तपैकी UI दिसतोय, सगळ्या गोष्टी तुला भारी वाटतील जेव्हा तू स्प्रिंग बूट शिकशील. त्याच्यामध्ये भावा स्प्रिंग कोरपासून स्टार्ट कर. ओके, स्प्रिंग कोरमध्ये डिपेंडन्सी इंजेक्शन, IOC सगळ्या कॉन्सेप्ट एकदम परफेक्ट कर. स्प्रिंग डेटा JPA जा, स्प्रिंग रेस्टकडे जा, स्प्रिंग वेब MVC जा, EOP पार्ट शिकून घे, स्प्रिंग रेस्ट पार्ट शिक, स्प्रिंग सिक्युरिटी, स्प्रिंग JWT, मायक्रो सर्व्हिसेस सिक्युरिटी पार्ट लय महत्त्वाचं आहे. JWT झालं, OAuth झालं, सगळे सिक्युरिटी इम्प्लिमेंट कर. मायक्रो सर्व्हिसेस बनव, मायक्रो सर्व्हिसेसवरती प्रोजेक्ट बनव. प्रोजेक्ट्स राहिलं ॲडव्हान्स जावामध्ये प्रोजेक्ट बनव भावा, नाहीतर कॉन्सेप्ट स्प्रिंग बूटमध्ये सुद्धा प्रोजेक्ट बनवणं खूप गरजेचं आहे. स्प्रिंग बूट मायक्रो सर्व्हिसेसवरती प्रोजेक्ट बनव, रेस्ट APIs बनव खूप साऱ्या, सिक्युअर कर वेगवेगळ्या सिक्युरिटी अल्गोरिथमचा यूज करून. चौथा महिना फिनिश. वाटलंच तर पाचव्यातला थोडा टाईम याला पण घे, काय प्रॉब्लेम नाही होणार, काहीच प्रॉब्लेम नाही होणार. 5व्या महिन्यात ट्राय कर फ्रंट एंड टेक्नॉलॉजी शिकायला, जसं की HTML, CSS, जावास्क्रिप्ट, बूटस्ट्रॅप, अँग्युलर किंवा रिॲक्ट. तुला अँग्युलर वाटलं शिक, अँग्युलर शिक, रिॲक्ट वाटलं रिॲक्ट शिक, दोन्ही बी चालते. कुठलं तरी एक शिकून घे. फ्रंट एंड पार्ट 5व्या महिन्यात डन. 6व्या महिन्यात लास्ट महिना बाई, डायरेक्ट प्रिपरेशन अँड ऑल सगळं धडधड झालं पाहिजे 6व्या महिन्यामध्ये. 6व्या महिन्यामध्ये सगळी रिव्हिजन अशी चौकोन हाणायची, रिव्हिजन चौकोन 6व्या महिन्यात. मग कोर जावा, DSA, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट सगळं 6व्या महिन्यात काही डन कर. 6व्या महिन्यात तुझा प्रोजेक्ट डिप्लॉय झाला पाहिजे AWS सारख्या सर्व्हिसेसवरती, ते पण थोडंसं शिकून घे. डिप्लॉयमेंटचा पार्ट, प्रोजेक्ट एखादा बनवून डिप्लॉय केला, डन. आणि सोबत भावा कम्युनिकेशनवर फोकस कर. कम्युनिकेशन लय महत्त्वाचं आहे. जे दररोज शिकतो ते बोलून बघायचा प्रयत्न कर, दररोज बोलून बघ. जावा इज अ हाय लेवल जनरल पर्पज इंटरप्रिटेड कंपाईल प्रोग्राम लँग्वेज. कन्स्ट्रक्टर इज सेम लाईक अ मेथड. हे बोलून बघ, बोलल्याशिवाय तुला बोलता येणार नाही. इंटरव्ह्यूमध्ये गेला, कम्युनिकेशन नाही, दुनियाभराचं नॉलेज आहे, काही उपयोग नाही होणार. भावासारखं सांगतोय. लाईक आणखीन नाही केलं तू कर, कसा दुखायला राव. 8 मिनटं झालं बोलतोय मी, तू आपलं नुसतं ठीक आहे म्हणतोय. मान डुलून काही होणार नाही, केलं पाहिजे. जो करेल कर्णापूरला राव, करेल तो तरेल. ठीक आहे. आता रिसोर्स सांगतो, हे सगळं करायचं कुठून, टेन्शन कशाला घेतो. येणाऱ्या 27 जानेवारीला मी सुरू करतोय फुल स्टॅक जावाची बॅच, जी असणार आहे पूर्ण मराठीमधून, पूर्ण अंडरस्टँडिंग सोबत, नोट्स, रेकॉर्डिंग, मॉक इंटरव्ह्यू, सर्टिफिकेट, लाईफ टाईम रेकॉर्डिंग ॲक्सेस, एव्हरीथिंग आय एम गोइंग टू कवर. म्हणजे तुला सांगितलं तर 6 महिन्यात सगळं मी कव्हर करून घेणार आहे. हे जमतंय. बॅच जॉईन करायचे आहे, लगेच डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिसेल, डायरेक्ट मेसेज करायचा, आदी भाऊ किंवा आदी सर, आय एम इंटरेस्टेड फॉर द बॅच. तुला इन डेप्थ इन्फॉर्मेशन भेटेल. 27ला सुरू होते बॅच, टायमिंग सगळं तुला भेटेल, फक्त डिस्क्रिप्शन चेक कर. ओके. आणि तुला वाटलं सर नाही राव, लय पैसे नाहीत जमत माझ्याकडे, पैसेच नाही आहेत, तुला वाटते आपली फीस 50 लाख, नाही आहे बाबा, मिनिमल फीसमध्ये आहे. तुला माझ्यासोबत बोलण्याचा चान्स भेटेल, लाईव्ह डाऊट सेशन भेटतील, सगळ्या गोष्टी भेटतील आपल्या बॅचमध्ये. ठीक आहे. मी स्वतः शिकवणार 6 महिने म्हणल्यावर विषय हार्ड होणार बाई, विषय हार्ड होणार. ठीक आहे. तुला वाटलंच की बाबा नाहीच माझी परिस्थिती, आपलं यूट्यूब चॅनल आहे, सगळं फ्री आहे. सगळं म्हणजे सगळं थोडी फ्री असतं बाई. कोर जावा आणि ॲडव्हान्स जावाचा काय पार्ट तुला फ्री भेटेल, तो फ्रीमध्ये करून घे निवांत. आणि सर बाकीचं आता बघावं लागेल. सगळं फ्री मी देण्याचा प्रयत्न करतोय. हळूहळू तुला वेळ काढावा लागेल, थोडंसं थांबावं लागेल, 1-1.5 वर्ष जाईल त्याला, कारण माझ्या टायमिंगसोबत मी ते पण मॅनेज करतोय. जर फ्रीज करायचं असेल तर यू नीड टू वेट, जेवढं झालं तेवढं करशील, नाहीतर ये 27 जानेवारीला. कुठे
सी बाहेर 50,000 घालण्यापेक्षा बरं आहे ना इथल्या इथं कमी फीसमध्ये हाय लेवलचं नॉलेज आपल्या माणसाकडून घ्यायला. कशाचं म्हणजे मागं पुढं बघतो यार. कर मेसेज केला का, रिप्लाय येईल तुला.